दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपण UDISवरती स्टुडंट पोर्टलवर काम करताना एक नवीन टॅब आलेली आहे, ती म्हणजे रिव्हॅलिडेशन MBU. आणि तिथे क्लिक केल्यानंतर आपले आधार आहेत ते इनव्हॅलिड दाखवत होते. त्या संदर्भात आपण माहिती घेतली होती. बायोमेट्रिक ती पद्धत होती. मात्र बऱ्याच जणांचे आपण आधार कार्ड पावत्या पाहिल्या आणि काहींशी संपर्क केला, तर पुन्हा त्या टॅबला क्लिक करून ज्यांचे आधार हे बायोमेट्रिक त्यांनी कशानुसार पूर्ण असतील, त्यांचे इनव्हॅलिड झालेले जे आहे ते व्हॅलिड दाखवत आहे, असा निरोप आलेला आहे. तर तेच आपण बघूयात या व्हिडिओमध्ये की खरंच आपले ते विद्यार्थी पुन्हा व्हॅलिड होत आहेत का. आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती जाऊन UDISवरती लॉग इन होऊन ऑल स्टुडंट लिस्टमध्ये यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर इथे आपल्याला कालच्यासारखंच 25-26साठी हे MBU मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट हे नवीन टॅब दिलेले आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. त्यावरती यायचं आहे. इथे विद्यार्थ्यांच्या नावावरती आल्यानंतर ही जी विद्यार्थिनी आहे हिची माहिती घेतली असता ही 5 वर्षाच्या आधीचं आधार कार्ड काढलेलं होतं. तर बघूया इथं व्हॅलिडेट अगेन या टॅबवरती क्लिक केल्यावरती व्हॅलिड होते का. व्हॅलिडेट अगेनवरती क्लिक केल्यावरती आपल्याला पॉपअप विंडो येते की प्लीज चेक दॅट द स्टुडंट डिटेल्स मॅच विथ दॅट मेन्शन इन द आधार. डू यू स्टील वॉन्ट टू कंटिन्यू. कन्फर्मवरती आपण क्लिक करूया. पुन्हा एक पॉपअप विंडो येते, त्याला आय ॲग्रीवरती आपण क्लिक करूयात. आणि बघा इथे जे आहे ते आता इथे व्हेरीफाय झालेलं आहे. जसं आपण काल पाहिलं होतं की आपले आधार जे आहे ते व्हेरीफाय फ्रॉम UID अगेन्स्ट नेम, जेंडर अँड डेट ऑफ बर्थ हे पहिल्यासारखं झालेलं आहे. मात्र इथे जे आहे BM स्टेटस हे मात्र आपल्याला पेंडिंग दाखवत आहे. आणि तिथे आधी काल NA दाखवत होतं, तर तिथे आता कंसामध्ये काहीतरी एक नंबरसुद्धा आलेला आहे A315 असा. आणि पुन्हा एकदा रिव्हॅलिडेट फॉर MBU साठी आलेला आहे. तर ही विद्यार्थिनी जी आहे ती 5 वर्षाच्या आत त्यांनी आधार काढलेलं होतं, त्यामुळे हे पेंडिंग दाखवत आहे. त्यानंतर आणखीन एक विद्यार्थिनी केली होती ज्याने आत्ता आधार कार्ड काढलं होतं, रिव्हॅलिडेट फॉर MBU करून पाहिलेलं होतं, तर तिथंसुद्धा असाच स्टेटस आलं होतं की इनव्हॅलिड आधार नंबर नॉट प्रोव्हाइडेड आणि रिझन नॉट डिफाईन हे आलेलं आहे. तर या विद्यार्थिनीच्या सुद्धा या व्हॅलिड अगेन या टॅबवरती आपण क्लिक करून बघूयात. पालकांनी सांगितलं की अशातच आधार कार्ड काढल्यामुळे बोटाचे ठसे दिले होते, मात्र काही बोटाचे ठसेच आले होते आणि डोळ्यांचे जे स्कॅन केलं होतं ती मशीन लावली होती असं सांगितलेलं होतं. तर चला पाहूयात ही विद्यार्थिनी आपली व्हॅलिड होते का. व्हॅलिडेट अगेनवरती आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी पॉपअप विंडो आलेली आहे, त्याला आपण कन्फर्म करूया. पुन्हा एक पॉपअप विंडो आलेली आहे, त्याला आय ॲग्रीवरती करूयात. आणि इथे आता पुन्हा तेच आलेलं आहे व्हेरीफाईड फ्रॉम UIDA अगेन्स्ट नेम, जेंडर अँड डेट ऑफ बर्थ हे व्हेरीफाय झालेलं आहे. मात्र इथे जे MBU स्टेटस आहे तिथे मात्र MBU नॉट रिक्वायर्ड हे इथं सांगितलेलं आहे की याच्यासाठी मात्र हे काही रिक्वायर्ड नाही आहे. परंतु पुन्हा इथे ही टॅब आलेली आहे रिव्हॅलिडेट फॉर MBU. तर आपण वरिष्ठाकडून याबद्दल माहिती घेऊयात. आपण बघतोयात वरची जी विद्यार्थिनी होती तिचं इथं पेंडिंग दाखवलेलं आहे, A315 असं दाखवलेलं आहे. बाकीच्यांचं येणे आलेलं आहे. आणि ही जी दुसरी विद्यार्थिनी होती हिच्या स्टेटस पुढे नॉट रिक्वायर्ड असं लिहून आलेलं
आहे. तर पुन्हा एकदा वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती घेऊयात आणि पुढील व्हिडिओमध्ये याचा अर्थ काय आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहूयात. तर अशा पद्धतीने ज्यांचे इनव्हॅलिड दाखवत असतील त्यांनी पुन्हा पहिल्यासारखं आपण व्हेरीफाय करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.